शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमस्कार आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर रविवारी 19 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण जर रविवारी 19 जुलैला केडगाव, दौंड, श्रीगोंदा, कात्रज, त्याचबरोबर बारामती, फलटण, जेजुरी हा परिसर जर बघितला तर या भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे 4 वाजता या भागात पाऊस असणार आहे रिमझिम. त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर, त्याचबरोबर घोडेगाव, अमरापूर, पाथर्डी हा परिसर बघितला तर येथे देखील रिमझिम पावसाची सुरुवात ही होणार आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर, राहुरी, लोणी या परिसरात देखील रिमझिम पावसा असणार आहे 4च्या आसपास. गंगापूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, खिर्डी, वैजापूर, येवला, कोपरगाव, मनमाड, निफाड, सिन्नर, संगमनेर या परिसरात देखील पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर धुळे, अंबळनेर, आता अंबळनेरमध्ये म्हणजे रिमझिम पाऊस आहे, जास्त नाही आहे, रिमझिम पाऊस असणार आहे. आपण जर जळगाव परिसर जर बघितला, जळगाव, धरणगाव या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. म्हणजे हा पाऊस रात्री देखील असणार आहे. त्याचबरोबर आपण जर भुसावळ, यवल परिसर जर बघितला तर येथे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या भागात. रावेरमध्ये रिमझिम पाऊस आहे. बुरहानपूरमध्ये रिमझिम पाऊस असेल. जळगाव, जामोदमध्ये देखील रिमझिम पाऊस असणार आहे 4 वाजायच्या सुमारास. बाकी आपण अकोट, पाटी, अकोला हा परिसर जर बघितला येथे देखील चांगला पाऊस आहे. धरणीमध्ये देखील चांगला पाऊस आहे. त्याचबरोबर कलवामध्ये देखील चांगला पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर अचलपूर परिसर बघितला, अंजनगाव परिसर बघितला, धऱ्यांपूर परिसर जर बघितला, अमरावती, तर या भागात देखील पाऊस असेल. तेलगावमध्ये, त्याचबरोबर इथे नारखेडमध्ये देखील पाऊस आहे. सावनेरमध्ये पाऊस आहे. नागपूरमध्ये देखील जोरदार पाऊस हा होणार आहे. कधी रविवारी 19 जुलैला नागपूरमध्ये रात्री 11च्या सुमारास पाऊस असणार आहे. तसा 4 वाजता देखील सावनेर, नागपूरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे. भंडारा, तुमसर, साकोली या भागात देखील जोरदार पाऊस आहे. गोंदिया, आमगावमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. म्हणजे हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर गडचिरोली, चामोशी हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर इथे आपण बघू शकता चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर इथे रात्री 11 वाजता या भागात चांगला पाऊस आहे. चंद्रपूर, राजुरा, गोडपिंपरी या परिसरामध्ये. वरारामध्ये देखील चांगला पाऊस आहे. पांढरकवडामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. तर हिमायतनगर म्हणजे बरेचसे परिसर आहे. आता इथे बघू शकता आपण नांदेडमध्ये जोरदार पाऊस असेल. नांदेड, पूर्णा या भागात. पेठ, उंबरीमध्ये देखील पाऊस आहे. नायगावमध्ये देखील पाऊस असणार आहे. केडगावमध्ये, गंगाखेडमध्ये पाऊस आहे. माजलगावमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. शेलूमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. गेवराईमध्ये देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. गेवराईमध्ये आपण जर 5 वाजता बघितलं तर चांगल्या पद्धतीचा पाऊस हा अमरापूर, पाथर्डी, गेवराई या परिसरात होणार आहे. शिरूर, कासारमध्ये देखील रिमझिम पाऊस असेल. बीडमध्ये जर बघितलं तर बीडमध्ये जास्त काही पाऊस नाही आहे. म्हणजे फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. झाला तर रविवारी 19 जुलैला दुपारी 1च्या सुमारास बीड, पाटोदा, भूम, कळंब, केज, अंबाजोगाई, परळी, त्याचबरोबर धाराशिव, तुळजापूर, वैराग या भागात पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर दौंड, केडगाव हा परिसर जर बघितला, कारेगाव, सातारा, कराड, ईश्वरपूर, त्याचबरोबर विटा, तासगाव, इचलकरंजी, कोल्हापूर, निपाणी, घरगोटी, गंगाखेड, बेलगाव, त्याचबरोबर आता इथे बरेचसे परिसर आहे जिथे जोरदार पाऊस हा होणार आहे. आपण जर इथे बघितलं तर सावंतवाडीमध्ये पाऊस असणार आहे. कणकवलीमध्ये, मालवणमध्ये, वेंगलोरमध्ये, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लांजा, त्याचबरोबर इथे जर आपण संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, चिपळूण, सातारा, महाबळेश्वर, खेड, दापोली, दाभोळ, मंडणगड, महाड, भोर,
लावसा, माणगाव, त्याचबरोबर हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेण, अलिबाग, कर्जत, लोणावळा, पिंपरी चिंचवड, जुन्नर या भागात देखील रिमझिम पाऊस होणार आहे. शहापूर, वडा, कोटी, खंडाळा, नाशिक परिसरात देखील काही रिमझिम पाऊस हा त्या भागात देखील असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर एकंदरीत जर बघितलं रविवारी 19 जुलैला तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणार आहे. या पावसामध्ये वादळी वातावरण थोडं कमी असेल, पण विजाचं वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्याबद्दल, गावाबद्दल माहिती पाहिजे हवामानाची, हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.